जिल्ह्यातील कुडाळ येथे आज महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडले। या अधिवेशनाला शिवसेना नेते माजी मंत्री सुभाष देसाई, अनिल परब, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, महेश सावंत तसंच माजी आमदार वैभव नाईक उपस्थित होते। मात्र या अधिवेशन सुरू असताना प्रमुख नेत्यांची भाषणे सुरू असताना संघटनेचे काही कर्मचारी जवळच्या वाईन शॉपमध्ये मद्यपान करताना दिसून आलेत। एकीकडे अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा सुरू असताना काही कर्मचारी अधिवेशन सोडून मद्यपान करत असल्याचं दिसून आलंय। दरम्यान आता या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया विचारली असता माजी मंत्री सुभाष देसाई यांनी अशा घटना कुठेही घडू शकतात, काही जण बाहेर गेले असतील असं सांगत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे। या ठिकाणी अनेक नेत्यांची प्रमुख भाषणं झाली, मात्र या वेळेला जर बघितलं तर अनेक कर्मचारी जे आहेत ते सभा मंडप सोडून बिअर शॉपिंगमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाले। अनेक ठिकाणी कर्मचारी काहीतरी चुकीचं बोलू नका। मी इथे स्वतः उपस्थित होतो, पहिल्या वेळेपासून शेवटपर्यंत माझं भाषण शेवट झालेलं। संपूर्ण सभा मंडप हा पूर्ण भरलेला होता, कुठेही जागा रिकामी नव्हती। आता 3-3, 4-4 तास एखादा कार्यक्रम चालत असेल तर नैसर्गिक काही गरजा असतात, त्यासाठी कोणी जाऊन आलं तर हे शक्य असतं आणि ते सगळीकडे होत असतं। परंतु सभा ही शेवटपर्यंत यशस्वीपणे सगळ्यांनी पार पाडलेली आहे। मी कानाकोपऱ्यातून आलेल्या ह्या सदस्यांना धन्यवाद देतो।